आपल्या बऱ्याच लोकांच्याकडं साहित्य कमी असतं, बऱ्याच जिममध्ये बऱ्याच मशीन नसतात आणि काही लोकांच्याकडे फक्त घरातच साहित्य. तर अशा लोकांसाठी मी वर्कआउट बनवतो आहे माझ्या मराठी चॅनलसाठी. आणि त्यामध्ये आजचा वर्कआउट जो करतो मी SC20 सर्किटचा, त्यामध्ये फक्त बार्बेलने चेस्ट, बॅक, बायसेप, ट्रायसेप आणि शोल्डर हे सगळे मसल्सची एक व्हेरिएशन 20 रिपिटेशन. तर हा जो माझा SC20 सर्किट मी चालू केला आहे त्याचा वर्कआउट मी कंटिन्यू करतो. इथं चेक करा आणि हा वर्कआउट फॉलो करून बघा. इन फ्युचरमध्ये जर तुमच्याकडून वर्कआउट 20 जरी झाला तर ह्या वर्कआउटमुळे तुमच्या बॉडीचा जो मसल पंप झालेला असतो किंवा जो ट्रेन मसल असतो तो लवकर नॉर्मल कंडिशनला येत नाही आहे. म्हणजे जर खूप दिवस रेस्ट ठेवली आपण तर त्या मसलला परत आपल्याला पंप करायला लागतो, परत ट्रेन करायला लागतो. पण हा जो वर्कआउट आहे हा बॉडी बिल्डर केला तर चालतोच, पण त्यांच्यासाठी आहे की जे जॉब करतात, कॉलेज करतात, ट्रॅव्हल करतात, अशा लोकांना हा वर्कआउट खूप जास्त सूट होतं. सो आज मी फक्त बार्बेलवरती सगळे मसल कसे ट्रेन करायचे हे दाखवतो. फक्त 20 मिनटात तुमचं वर्कआउट कंप्लीट होऊ शकतो. सो जस्ट चेक इट, ट्राय इट आणि फॉलो द रुटीन. ह्या वर्कआउटनं मेन फायदा काय होतं की टाईम असतो. सगळ्यात पहिली गोष्ट मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन चांगलं होतं, मसल पंपिंग खूप चांगलं होतं. आणि समजा एखादं वर्कआउट चुकलं आपल्या आठवड्यामध्ये तर जास्त दिवस गॅप पडत नाही, फार काढून फरक मिळतो. सो कसं आहे की ह्या वर्कआउटमध्ये 2 फायदे आहेत. हा वर्कआउट कुणीही करू शकतो, ज्याला फॅट लॉस, वेट लॉस करायचा तो पण, आणि ज्याला मसल गेन करायचा तो पण. मेन रिझन काही कुणालाही फॅट नको असतं. सो वर्कआउट करताना रेस्ट बिटवीन द सीट्स कमी होते
दम लागला आहे मला थोडा, त्यामुळे फॅट बर्निंग प्रोसेस जास्ती होते आणि टाईमपास होत नाही बिलकुल. जर तुम्ही 2 पार्टनर असाल तर अराउंड अर्ध्या तासामध्ये कंप्लीट वर्कआउट रेस्ट पकडून होऊ शकतो. आणि ज्याला मसल गेन करायचं आहे त्याच्या डाएटमध्ये हाय प्रोटीन लो कार्ब लो फॅट ठेवायला लागेल, किंवा हाय प्रोटीन आणि कार्बचं सेम पर्सेंटेज तरी चालेल, फॅट कमी ठेवायचं. सो मसल गेन होईल. आणि ज्याला फॅट लॉस करायचं आहे त्याने हाय प्रोटीन लो कार्ब लो फॅट एवढंच फक्त पाळायचं आहे. रेस्ट वर्कआउट सेम राहील. सो आठवड्याने तुमचे हे वर्कआउट एकतर मंडे समजा पकडला तुम्ही, मंडेला हा वर्कआउट, ट्यूसडेला लेगचे वर्कआउट करायचे, तिसऱ्या दिवशी परत सेम वर्कआउट, मसल वेगळा असेल, मसल वेगळा आणि त्याचे व्हेरिएशन वेगळं असेल. सो चौथ्या दिवशी परत लेग्स. सो असं अल्टरनेट डे जर तुम्ही करत गेला, एक दिवस अप्पर बॉडी एक दिवस लोअर बॉडी, ह्याच्यामध्ये तुमचा 2-3 दिवस वर्कआउट जरी मिस करा ट्रॅव्हल करताना किंवा काय, तरी मसलच्या पंपिंगमध्ये फरक नाही पडत. आणि वर्कआउट जर 3 दिवसाच्या वरती थांबला असेल, तुमचा बंद असेल, तर मसल श्रिंक होतात. सो तो इफेक्ट ह्याच्यामध्ये होत नाही. सो हे वर्कआउट फॉलो करा आणि माझे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत जा, कारण आधीमध्ये मी बऱ्याच गोष्टी जिममध्ये असताना लोकांना शिकवत असतो, त्या पण ॲड असतात. कारण मी ब्लॉग केल्यासारखे व्हिडिओ बनवतो आहे. एकटाच करत असेल तर बोर होतं बऱ्याच लोकांना, पण जर मी कोणतं मला विचारतो आहे, त्याला सांगतो आहे, तर तुम्हाला असं वाटेल की तुम्हीच विचारताय. सो इंटरॅक्शन चांगलं होतं. आणि रिझन याच्यामागचं एकच आहे की नॉलेज प्रोव्हाइड करणं. आणि मी जे आत्तापर्यंत केलं तेच मी प्रत्येक वेळी सांगतो की कुठल्या बुकमध्ये रेफर मी केलेलं नाही आहे, गुगलवरती रेफर केलेलं नाही आहे. मी जे वर्कआउट इतके वर्ष करत आलो आहे तेच वर्कआउट मी करत आहे. बऱ्याच लोकांना सायन्स काढतील, बरेच जण म्हणतील की चुकलं आहे किंवा काय. आता करेक्ट वेने तुम्ही करा. जर मला चुकत असेल तर मी फक्त ही सिक्वेन्स देतो आहे की अशा पद्धतीने जर वर्कआउट केले तर बॉडीमध्ये रिझल्ट्स लवकर मिळतात आणि डेव्हलपमेंट लवकर होते. जर रिझल्ट्स दिसले तर तुम्ही सेल्फ मोटिवेट होता आणि कंटिन्युअस जिमला जा, डाएट करा. जेणेकरून मल्टी बेनिफिट्स आहेत जर तुमची बॉडी चांगली झाली तर. सो कीप गोईंग आणि कीप फॉलोईंग, कीप इटिंग गुड थिंग्स. चांगलं जेवत राहा आणि तेलकट खायचं नाही, भात खायचं नाही, त्या गोष्टी काय करायची गरज नाही. सगळ्या गोष्टी चालतात, फक्त त्याचं लिमिट तुम्हाला ठरवायचं आहे. सो एन्जॉय द थिंग्स. सगळ्या गोष्टी एन्जॉय करा. वर्कआउट एन्जॉय करा, डाएट एन्जॉय करा, ट्रॅव्हल एन्जॉय करा, मतलब लाईफ एन्जॉय करा, कारण त्यातच आपल्याला सगळं मिळतं.